मराठ्यांना देणार, ओबीसींचं ओबीसींना देणार. एकाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. सातारा गॅझेटियर मध्ये सरकारनं हयगय करू नये. निर्णय झाला नाही तर मंत्र्यांना फिरू देणार नाही. जरांगेंचा सरकारला इशारा. नागपूरमध्ये ओबीसींचं साखळी उपोषण मागे. मंत्री अतुल सावे फुकेंच्या शिष्टाईला यश. ओबीसींच्या 12 मागण्या पूर्ण केल्या. अतुल सावेंची माहिती. भुजबळांच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. मराठा आरक्षणावरून भुजबळांनी घेतलेल्या भूमिकेनंतर प्रशासन अलर्ट मोडवर. वैभव खेडेकरांचा भाजपमधील प्रवेश लांबणीवर. आज होणारा पक्षप्रवेश पुढे ढकलला. कारण स्पष्ट. खासदार ओमराजे निंबाळकर अधिकाऱ्यांवर भडकले. ग्रामसडक योजनेच्या कामाची माहिती न दिल्यामुळे संताप. अधिकाऱ्यांचा काढला बाप. बारामतीमध्ये शुक्रवारी ओबीसी धनगर एल्गार मोर्चामध्ये लक्ष्मण हाके सहभागी होणार. जरांगेंनी धनगर समाजाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप. नागपूरच्या बाजारगावमधील सोलर कारखान्यामध्ये स्फोट. सोलर एक्सप्लोजिव्ह स्फोटक निर्मिती कारखान्यातील घटना. स्फोटात 25 पेक्षा जास्त कामगार जखमी. लाखनी तहसील कार्यालयातील लिपिकाची दादागिरी. वृद्ध आणि दिव्यांग तसंच निराधार महिलांना प्रचंड मनस्ताप. तक्रार करूनही कारवाई न झाल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजी. लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्रच येण्याची शक्यता. दोन्ही महिन्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये खात्यात जमा होण्याचा अंदाज. जीएसटी मध्ये आता 2 स्लॅब 5 आणि 18% दराचा स्लॅब लागू होणार. 12 आणि 28% दराचा स्लॅब रद्द. मोदी सरकारकडून देशवासियांना बंप गिफ्ट. एसी, टीव्ही, खाद्यपदार्थ, साबण, कपडे, चपला यासह रोजच्या वापराच्या अनेक वस्तू स्वस्त होणार. तर आरोग्य विमा आणि जीवन विम्यामध्ये सवलत मिळणार.